नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मिनल मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देऊन बोलवते. सगळेजण जेव्हा येतात तेव्हा सई विहिरीच्या काठावर उभी असते. तिला बघून सगळेच घाबरतात. आनंद म्हणतो, सई काय करतेस तू, खाली उतर. त्यावर सई म्हणते, नाही अजिबात पुढे यायचं नाही, नाहीतर मी उडी मारेल. कमळ म्हणत असते, सई बाळा सगळं नीट होईल, तू खाली उतर. त्यावर सई म्हणते, नाही मला तुमच्यात भांडणं नकोय. तेवढ्यात तिथे आप्पा येतात आणि तिला म्हणू लागतात, सईडे वेडेपणा करू नकोस, खाली उतर. त्यावर सई म्हणते, नाही हे जे काही होतंय त्याला फक्त मीच जबाबदार आहे. त्यावर मिनल म्हणते, नाही सई तुझी काही बी चूक नाही आहे. ज्याची चूक आहे तू उजळ माथ्याने जगणार आणि तू जीव देणार. ह्यो कोणता न्याय आहे, तू खाली उतर आधी. त्यावर सई म्हणती, नाही शक्य झालं तर मला माफ करा, असं म्हणून ती विहिरीत उडी मारते. सगळेजण सई सई असा आवाज देत ओरडू लागतात. आनंद पटकन विहिरीत उडी मारतो आणि सईला विहिरीच्या बाहेर काढतो. मिनल सईच्या पोटातलं पाणी बाहेर काढत असते. तेवढ्यात कमळ तिथे टॉवेल घेऊन येते. मिनल तिच्या हातातला टॉवेल फेकून म्हणते, काही गरज नाही तुमच्या खोट्या पुळक्याची. त्यावर कमळ म्हणते, अगं काय बोलतीयस मिनल. त्यावर मिनल म्हणते, मग कसं बोलू, एकतर माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद करून पण तुमचं पोट भरलं नाही, त्यामुळे तुम्ही आता तिला जीव द्यायला भाग पाडलं. सई उठून नाटक करू लागते, मम्मी आत्याला काय बी बोलू नको, यात तिची काय बी चूक नाही आहे, मला जगायची इच्छा राहिलेली नाही आहे. त्यावर मिनल म्हणते, असं काय बी बोलू नको, जे झालंय ते या सरकारमुळे झालंय. त्यावर सानिका म्हणते, मामी सरकारची काय बी चूक नाही, सरकारने काहीच केलेलं नाही आहे. त्यावर आनंद म्हणतो, तुला काहीच कसं वाटत नाही गं, एवढं सगळं होऊन बी तू त्याचीच बाजू घेतेयस. सानिका म्हणते, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण माझा या सईवर अजिबात विश्वास नाही आहे. त्यावर आप्पा म्हणतात, सई खोटं बोलणार नाही यावर माझा विश्वास आहे. त्यावर सानिका म्हणते, आप्पा सरकारनं कायच केलं नाही आहे आणि भांग पिल्यानंतर काय झालं ते सरकारला कायच आठवत नाही आहे, पण हे ना या नाटकी सईला चांगलंच माहिती आहे. त्यावर मिनल म्हणते, तोंड सांभाळून बोल सानिका, काय सारखी सारखी नाटकी नाटकी बोलतेस ग हिला, तुझ्याकडं काय पुरावा आहे. त्यावर सानिका म्हणते, पुरावा आहे ना माझ्याकडे, आता फक्त बोलून उपयोग नाही आहे. मी जर तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवला तर सई कशी आहे हे सगळ्यांनाच समजेल. त्यावर सई म्हणते, मी म्हणतीये ना तुम्हाला, तुम्ही भांडू नका, मी त्या रुपेशच्या हातापाया पडन, काय बी करन आणि त्याला लग्नाला तयार करीन. त्यावर सानिका म्हणते, हातापाया तर तुला पडावंच लागणार आहे सई. मी जर तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवला ना तर तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येईल, त्यानंतर तुझ्यासारख्या खोटारड्या पोरीवर कोणी बी विश्वास ठेवणार नाही. त्यावर सरकार म्हणतो, सानिका तू दाखव सगळ्यांना तो व्हिडिओ. आणि सानिका विहिरीजवळ पडलेला तिचा मोबाईल घ्यायला जाते. कमळ विचारते, हा काय प्रकार आहे, कसला व्हिडिओ. त्यावर सरकार म्हणतो, आई तुला आठवतं, सानिका आप्पांना फिरायला घेऊन गेली होती तेव्हा आप्पांचा अपघात झाला होता, तर तो अपघात या सईने घडून आणला होता. सानिका जेव्हा तो व्हिडिओ बघायला जाते तर मोबाईलमध्ये व्हिडिओ नसतो, कारण सई जेव्हा विहिरीत उडी मारते तेव्हा सानिकाचा मोबाईल खाली पडतो आणि त्या गडबडीत मिनल तो व्हिडिओ डिलीट करते. त्यावर आनंद म्हणतो, पाहिलंत आप्पा, पाहिलंत, ह्यो यांचा पुरावा, दुसऱ्यांना खोटं ठरवणाऱ्यांचा खोटेपणाचा कळस. तुमचा अपघात झाला होता ना आप्पा, त्यातही माझ्या पोरीचा हात आहे असं म्हणणं आहे यांचं. आणि आता तर हे बी बोलायला कमी करणार नाही की या घरात ज्या ज्या वाईट गोष्टी झाल्या त्या सगळ्या सईमुळं झाल्या. आप्पा सानिकाला विचारतात, सानिका तुझ्याकडं कुठला बी पुरावा नसताना तू सईला दोषी कसं काय ठरवतीस. त्यावर ती म्हणते, आप्पा खरंच होता पुरावा. त्यावर आनंद म्हणतो, होता मग कुठे गेला, दाखव. त्यावर आप्पा म्हणतात, सानिका तुला मी म्हणलं होतं की बोलण्यावर आणि विश्वासावर जग चालत नाही. तुला 2 दिवसाची मुदत दिली होती, त्यातला 1 दिवस संपला. उद्याच्या 1 दिवसात जर तू सरकारला निर्दोष ठरवलं नाही तर त्याला पोलिसात द्यावं लागेल. आणि ते म्हणतात, एक लक्षात ठेव, गुन्हा करणाऱ्यापेक्षा त्याला साथ देणारा जास्त दोषी असतो. आणि ते सईला म्हणतात, सईडे परत कुठला बी चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, तुला माझी शपथ आहे. असं बोलून आप्पा तिथून निघून जातात. इकडे घरात आल्यावर मिनल सईला म्हणत असते, ए बावळट तुला काही अक्कल आहे का नाही, अगं कुठल्या थराला जाशील तू, तुझा जीव गेला असता आत्ता. त्यावर सई म्हणते, असं कसं जीव गेला असता, पवायला येतं ना मला, आणि तसं बी मला माहीत होतं की पप्पा नाही तर सरकार कोणतरी मला वाचवायला येईलच.
पण जाऊ दे, आपलं काम तर झालं ना. इकडे सरकार कमळला म्हणत असतो, आई अगं त्या मोबाईलमध्ये खरंच होता ग व्हिडिओ, कुठे गेला तेच समजत नाही. तेव्हा सानिकाला तिचा मोबाईल खाली पडल्याचं आठवतं आणि ती म्हणते, फक्त सई नाही तर मामी पण तिला सामील आहे. त्यावर ती म्हणते, हे बघ सानिका, आता बिनबुडाचे आरोप नकोत. सरकार कसं निर्दोष आहे हे सिद्ध करायला पाहिजे आपण. इकडे सई मीनाला म्हणत असते, सानिकाला हे कधीच जमणार नाही. ती सिद्धच करू शकत नाही की सरकार निर्दोष आहे म्हणून. आणि याच गोष्टीमुळं आपण पहिल्यांदा सानिकाच्या 10 पावलं पुढं गेलोय. आणि ती म्हणते, सानिकाला हरवण्यासाठी ही सई काय बी करू शकत्या. त्यावर मिनल म्हणते, काय बी कर बाई, पण यापुढं एवढं टोकाचं पाऊल कधी उचलू नकोस. कमळचा या गोष्टीवर विश्वास बसत नसतो, त्यामुळे ती म्हणते, मला नाही वाटत की सई इतक्या खालच्या थराला जाऊ शकते. त्यावर सानिका म्हणते, आई तुम्ही अजून तिला नीट ओळखलेलं नाही आहे, पण आम्ही तिची दुसरी बाजू पण बघितली आहे. सरकारला मिळवण्यासाठी ती कुठल्या बी थराला जाऊ शकते हे माहिती मला. आणि आता ना आपल्याला हेच सिद्ध करायचं आहे. आपल्याकडं आता फक्त उद्याचा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला पुरावा शोधावा लागणार आहे. त्यावर कमळ म्हणते, पण सानिका आत्ता जो पुरावा मिळेल ना तो ठोस पाहिजे बरं का, नाहीतर तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. आणि असं जर झालं ना तर मात्र सरकारला जेलमध्ये जाण्यापासून कोणीच वाचू शकणार नाही गं. त्यावर सानिका म्हणते, आई तुम्ही नका काळजी करू, ही सगळी ना सईची शाळा आहे. तिला सरकारला जेलमध्ये पाठवायचंच नाही आहे. तिला फक्त आमचं लग्न मोडायचं आहे आणि तिला सरकारशी लग्न करायचं आहे. त्यामुळं ना आई ती त्याला जेलमध्ये जाऊच देणार नाही. ती ना आपल्याला फक्त येड्यात काढतीये. इकडे सई म्हणत असते, मी काही येडी नाही आहे गटांगळ्या खायला. पण तू बघितलंस का सगळे किती घाबरले होते ते. त्यावर मिनल म्हणते, अगं खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा सानिकाच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओच सापडला नाही. तेव्हा सरकार आणि सानिकाचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. इकडे सानिका भगवद्गीता वाचत असते, तेवढ्यात सई तिला येऊन विचारते, काय मार्ग सापडतोय का. त्यावर सानिका म्हणते, सापडल. खोटं किती बी मोठं असलं तरी खऱ्यापुढं त्याचा निभाव लागत नसतो. त्यावर सई म्हणते, काय गं सानिका, आप्पांनी दिलेली गीता वाचून त्यांच्यागतच बोलायला लागली की. तेच आप्पा तुला काय बोलले विसरलीस का. गुन्हा करणाऱ्यापेक्षा त्याला साथ देणारा जास्त दोषी असतो. हरली आहेस तू सानिका, आता काय करशील गं. आणि आता तर व्हिडिओ बी नाही गं दाखवायला. एक मिनिट, त्या मागच्या टायमासारखा रेकॉर्ड तर नाही करत आहे ना. त्यावर सानिका म्हणते, नाही आता लपून छपून काहीच नाही करणार. जे करणार आहे ते सरळ आणि तुझ्या डोळ्यात डोळे घालून. त्यावर सई म्हणते, बापरे एवढा कॉन्फिडन्स, कशाच्या जीवावर. त्यावर सानिका म्हणते, खऱ्याच्या जीवावर. त्यावर सई म्हणते, खऱ्याच्या जीवावर, पण खरं काय आहे ते कोणाला बी माहीत नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, आत्ता माहीत नाही ना, पण लवकरच सगळ्यांना समजेल. त्यावर ती म्हणते, शक्यच नाही. सरकार निर्दोष आहे हे तू कधीच सिद्ध करू शकत नाही. आणि त्यामुळं आप्पाच्या डोक्यात सरकारशी माझं लग्न लावून द्या हे मी लवकरच घालणार आहे. त्यावर सानिका म्हणते, सई हे मला आधीच माहीत होतं, त्यामुळे सरकार जेलमध्ये जाईल याची मला कधीच भीती वाटत नव्हती. त्यावर सई म्हणते, हुशार आहेस गं तू, पण तुझी ही हुशारी काय बी कामाची नाही आहे. आणि लवकरच सरकारला माझ्याशी लग्न करायला मी भाग पाडणार आहे. त्यावर सानिका म्हणते, मला आणि सरकारला कोणीच वेगळं करू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका देवपूजा करत असते. सरकार आणि कमळ पण तिथे येतात. कमळ तिला विचारू लागते, सानिका मिळाला का गं काही पुरावा. त्यावर सानिका म्हणते, नाही अजून. त्यावर कमळला आश्चर्य वाटतं आणि तिला विचारू लागते, अगं मग तू एवढी शांत कशी राहू शकतेस. त्यावर सानिका म्हणते, मी आप्पांनी दिलेल्या गीतेत वाचलं, सुखदुःख, यश अपयश, संकट व संघर्ष हे आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत आणि हे तात्पुरते असतात. त्यामुळे संयम आणि धीर धरणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत डोकं शांत ठेवून योग्य निर्णय घेणं हाच खरा समत्व योग आहे. सरकार म्हणतो, खरं सांगू तर मला काय बी आठवत नाही. मला फक्त एवढंच आठवतं की मला सगळीकडे सानिका दिसत होती आणि सईला सानिका समजून मी तिच्या मागं खोलीत गेलो. हे सगळं ना त्या बाबूमुळं झालं. त्यावर कमळ म्हणते, आम्ही दोघी जेव्हा तुला उठवायला आलो तेव्हा बाबूला विचारलं, तेव्हा तो सासूतपणे मला काहीच माहीत नाही म्हणाला. त्यावर सानिका म्हणते, मिळाला पुरावा आणि ती विभाला तिच्या घरी बोलवते. विभा तिला विचारू लागते, काय झालं सानिका, एवढ्या गडबडीत का बोलवून घेतलंस,
त्यावर सानिका म्हणते, मला तुझा फोन दे ना पटकन. आणि सानिका तिला म्हणते, आम्ही रंगपंचमीच्या दिवशी सरकारला उठवत होतो बघ, तेव्हा तू काहीतरी व्हिडिओ बनवत होतीस ना? त्यावर विभा म्हणते, हो. त्यावर सानिका म्हणते, मला तो व्हिडिओ ओपन करून दे. आणि विभा तिला तो व्हिडिओ ओपन करून देते. सानिका सगळ्यांना बोलून तो व्हिडिओ दाखवू लागते. सगळेजण तो व्हिडिओ बघतात. आप्पा सानिकाला विचारतात, सानिका हे काय चाललंय? तू आम्हाला पुरावा दाखवणार होतीस आणि हे काय दाखवतीयस? त्यावर सानिका म्हणते, तुम्ही अजून नीट बघितलेलं नाहीये. मिनल म्हणते, ह्याच्यासाठी बोलवलं का आम्हाला हिचा डान्स दाखवायला? त्यावर सानिका म्हणते, डान्स नाही तर डान्सच्या मागचं बघा. आणि ती मोबाईल झूम करते. त्यामध्ये विभाच्या पाठीमागे खिडकीतनं सरकार सईच्या खोलीत गेल्याचं दिसत असतं. त्यावर मिनल विचारते, काय यात सरकार सईच्या मागं गेला होता? हे तर सईनं बी सांगितलं होतं की आपल्याला. त्यावर सानिका म्हणते, हां, पण हे अर्ध सत्य आहे. आप्पा सानिकाला विचारतात, सानिका तुला नक्की काय बोलायचं आहे? त्यावर सानिका म्हणते, सरकार सानिकाच्या मागं आला, त्यानंतर सई तिथनं निघून गेली आणि आम्ही लगेच सरकारच्या खोलीत गेलो. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.